बाईट्स अँड डिलाइट्समध्ये मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत लोणचं रेसिपी ही कशी बनवायची जी वर्षभर टिकू शकते। त्यासाठी कुठली काळजी घ्यायची, कोणत्या महिन्यामध्ये लोणचं हे टाकावं, कशा पद्धतीने त्याची काळजी घ्यायची ज्यामुळे लोणचं हे वर्षभर टिकण्यासाठी मदत होते। तर इथे आपण पठाणकोट आंबा लोणच्यासाठी वापरलेला आहे, कारण यावर्षी गावरानी आंबा हा अजिबात मिळाला नाही। पाऊस आणि वारा अचानक आल्यामुळे जो गावरानी आंबा होता त्याची गळती झालेली आहे। त्या कारणाने आपण इथे पठाणकोट आंबा बाजारातून घरी आणलेला आहे। छान धुवून घेतला, वाळवून घेतला, अगदी कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहे। तुम्ही बाजारातून सुद्धा फोडी करून आणू शकता, पण बाजारामध्ये आंबे हे धुत नाहीत, असेच कापतात आणि त्यामुळे ते घरी आणल्यावर आपण आंबे धुतो, त्या फोडी धुतो आणि वाळू घालतो। वाळण्यासाठी आपण जी प्रोसेस करतो त्यामुळे जास्त तर मॉइश्चर राहते नाही राहत याची काही रिस्क आपण घेऊ शकत नाही। त्यामुळे मी हेच प्रिफर करेन की आंबे घरी घेऊन यायचे, छान धुवायचे, पुसायचे, हवेखाली ठेवायचे थोडा वेळ आणि त्यानंतरच तुम्हाला याच्या पावशीने फोडी करून घ्यायची आहे। मी या प्रकारे मोठ्या मोठ्या फोडी ते करून घेतलेल्या आहे आणि घरीच केलेले आहे। या प्रकारे आपल्या इथे पावशी मिळते, अगदी 250 ते 300 रुपयापर्यंत तुम्हाला ही पावशी मिळणार आहे आणि फोडायला सुद्धा इझी आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। त्यामुळे हीच एक बेस्ट आणि इझी पद्धत आहे। तर इथे आपण या प्रकारे मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहे। महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी तुम्ही आंबे बाजारातून घरी आणतात त्याच दिवशी तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे, कारण आंबा हा बाहेर ठेवला तर तो नरम पडतो आणि त्यामुळे लोणचं सुद्धा हे खराब होऊ शकतं। ज्या दिवशी तुम्ही बाजारातून आंबे घरी आणले त्या दिवशी तुम्हाला धुवायचे आहे, वाळवायचे आहे, हवेखाली ठेवायचे आहे, कोरड्या कापडाने पुसून घ्यायचे आहे, त्यानंतर फोडी करायची आहे। या प्रकारे फोडीमधलं जे काळं जे टरफल असतं आंब्याच्या आतमध्ये ते सुद्धा तुम्हाला सगळं काढून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी अर्ध ते पाऊण पॅकेट टाटा मीठपुडा वापरला आहे आणि अर्ध पॅकेट हळद घातलेली आहे। रात्रभर याला असंच ठेवायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता याला पूर्ण पाणी सुटलेलं आहे। हे संपूर्ण पाणी तुम्हाला फेकून द्यायचं आहे। हे पाणी लोणच्यामध्ये अजिबात वापरायचे नाही। हे सगळे पाणी फेकायचं आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद आपण पुन्हा ऍड करायचे जेव्हा आपण लोणचं हे सगळे मसाल्यांसोबत तयार करतो। लोणचं बनवायला लागणारं साहित्य 1 किलो फल्ली तेल, त्यानंतर 2 गुळाची भेली, 1 किलोची भेली आहे ही, या प्रकारे 2 लागणार आहे। 5 किलो आंब्याचं लोणचं आपण घालतो आहे, त्यासाठी हे साहित्य आहे। साहित्य तुम्ही कमी अधिक करू शकता। मेथीदाणा, जिरं, मिरे, त्यानंतर सगळे धने, सोप, काही लवंगा घेतलेल्या आहे, चवीनुसार तिखट घ्यायचं आहे, मोहरीची डाळ घ्यायची आहे आणि 2 डबी इथे मी हिंग वापरणार आहे आणि 2 लोणच्याचा मसाला। तुम्ही रामबंधू यूज करा किंवा सुरुची यूज करा, कुठलंही पॅकेट तुम्ही यूज करू शकता। सगळे साहित्य आपण थोडंसं तव्यावर परतून घेणार आहोत जेणेकरून यामधलं मॉइश्चर सुद्धा आपण काढू शकू। तर अगदी 2 ते 5 मिनिटं तुम्हाला याला परतून घ्यायचं आहे। तुम्हाला काळं करायचं नाही किंवा करपायचं सुद्धा नाही आहे। तर इथे 2-2 मिनिटं आपण हे सगळे साहित्य परतून घेणार आहोत आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं थंड होण्यासाठी। त्यानंतरच तुम्हाला मिक्सरला याला बारीक करायचं आहे। फक्त मोहरीची डाळ सोडून तुम्ही बाकी सगळं साहित्य हे बारीक करून घ्यायचं आहे। लोणचं टाकताना तुम्ही भांडे हे स्टीलचं वापरू नका, शक्यतोवर हे प्लास्टिकचंच एखादा टब असतो आपल्याकडे तोच वापरायचा, इझिली होतं। लोणचं जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा आपल्याला इझिली त्याला खालीवर हलवून मिक्स करता येतं आणि भांडं स्टीलचं जर घेतलं तर ते चिरतं किंवा त्यामध्ये जो मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे भांडं हे खराब होऊ शकतं। तर इथे आपण सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे आणि गार करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर या प्रकारे आपण इथं गार झाल्यानंतर पावडर बनवलेली आहे। त्यानंतर आपण इथे जे लोणचं टबमध्ये ठेवलेलं होतं, या प्रकारे हळद मीठ घालून ठेवलेलं लोणचं होतं, यातलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे। एवढं पाणी इथे निघालेलं आहे, पाणी तुम्हाला फेकून द्यायचं आहे, याचा वापर करायचा नाही। त्यानंतर इथे आपण फल्ली तेल छान कडकडीत गरम करून घेणार आहोत आणि इथे सगळे बेसिक मसाले आपण ॲड करायचे आहे। तिखट, मोहरीची डाळ, त्यानंतर आपण जी पावडर बनवलेली आहे ती पावडर घालायची, 1 डबी हिंगाची यामध्ये ॲड केलेली आहे आणि सुरीची लोणच्याचा मसाला 2 पॅकेट यामध्ये इथे आपण ॲड केलेले आहे। लोणचं घालताना तुम्हाला पाण्याचा हात सुद्धा याला लावायचा नाहीये। कोणताच मसाला तुम्ही पाण्याचा हात जर नळाखाली धुत असाल आणि त्याच हाताने तुम्ही कुठल्या साहित्य यामध्ये ॲड करत असाल तसं करू नका, लोणचं हे खराब होतं। तुम्हाला लोणचं रेसिपी बनवताना कुठल्याही प्रकारचा पाण्याचा वापर इथे टाळायचा आहे। तर त्यानंतर आपण इथे गुळाची भेली छान फोडून यामध्ये ॲड केली आहे, हळद घालायची आहे, चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपण आधीच यामध्ये मीठ जास्त घातलेलं आहे। तर इथे आपण चवीनुसार हे सगळं साहित्य तुम्ही ॲड करणार, सगळं मिक्स करून घ्यायचं। या प्रकारे
मिक्स करायची एक उत्तम टेक्निक म्हणजे तुम्ही चमच्याने याला फिरवू नका, दोन्ही हाताने टप धरा आणि वर खाली हलवून घ्या. इझिली मिक्स होतं आणि छान मिक्स होतं. तर बेसिक मसाले घालून झाल्यानंतर रात्रभर मी हे असंच ठेवलेलं होतं, कारण तेल आपण कडकडीत गरम केलेलं होतं. गरम तेल आपण लोणच्यामध्ये कधीच घालत नाही. तर रात्रभर मी तेल थंड होण्याकरता ठेवलेलं होतं आणि हे लोणचं सुद्धा पेपरने छान झाकून ठेवलं होतं. आता याला आपण एका प्लास्टिकच्या जारमध्ये भरून ठेवणार आहोत. सगळं लोणचं भरून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपण तेल ओतायचं आहे. तेल तुम्ही टबमध्ये जर ओतलं तर तेल संपूर्ण त्या टबला लागतं आणि मग ते वाया जातं. त्यामुळे आपण हे सगळं लोणच्याच्या फोडी यामध्ये ॲड करायच्या एका कंटेनरमध्ये आणि त्यानंतर वरून त्यावर तेल हे सोडायचं आणि रोज याला हलवत राहायचं. तुम्हाला दिवसातून 2 तरी वेळा याला हलवायचं आहे, जेणेकरून लोणचं हे खालीवर होईल तर तेल सगळीकडे लागेल आणि ते खराब होणार नाही. तुम्ही इथे चिनी मातीची बरणी सुद्धा यूज करू शकता, पण मी इथे एक प्लास्टिकचं कंटेनर घेतलेलं आहे. प्लास्टिकच्या बरणीमध्ये लोणचं हे छान राहतं. आपण चिनी मातीची बरणी जरी घेतो तरी ते 1 वर्ष आपण यूज केली की दुसऱ्या वर्षी काय माहिती कोणतं कारण असतं, पण त्याला मला बुरशी लागायची भीती वाटते, म्हणून मी शक्यतोवर प्लास्टिकच्याच बरणीमध्ये लोणचं हे टाकण्याचा प्रयत्न करते. तर या प्रकारे इथे लोणचं बघू शकता छान सेट झालेलं आहे आणि खायला सुद्धा अप्रतिम झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, लोणचं कोणत्या महिन्यात टाकायचं, तर उन्हाळा जेव्हा लागतो तेव्हा ऊन हे फार जास्त तपते, त्यामुळे वातावरण हे खूप गरम असतं. तर या वातावरणामध्ये आपण लोणचं जर टाकत ते वर्षभर आपण टिकवू शकत नाही. त्यामुळे थोडासा पाऊस पडू द्यायचा, म्हणजेच जुलै महिन्याच्या शेवटी तुम्हाला लोणच्याची आंबे खरेदी करायची आहे आणि लोणचं तुम्हाला या प्रकारे बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून वातावरण थंड होतं आणि लोणचं टिकण्याकरता मदत होतं. त्याच्यानंतर दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला लोणच्यामध्ये मिठाचा वापर हा जास्त करायचा आहे. मिठामुळेच लोणचं हे टिकून राहतं. जास्त म्हणजे तुम्ही चवीपेक्षा जास्त टाकाल तर तुम्हाला खाता येणार नाही. त्यामुळे मीठ जास्त वापरायचं म्हणजे तुम्हाला अंदाज येईलच कितपत वापरायचं आहे, त्यानुसार तुम्ही मीठ यामध्ये ॲड करायचं आहे. त्यामुळेच लोणचं हे टिकू शकतं. तर महत्त्वाची टिप जी होती ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत नवनवीन रेसिपीज बघत चला, बनवत चला आणि खात रहा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.